शेळके. मी इयत्ता 4थीत शिकतो. मी जिजामाताबद्दल थोडेसे बोलणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐका ही माझी नम्र विनंती. तुमचा माहेर सिंदखेड राजा विदर्भात, तुमच्या सासर वेळूर मराठवाड्यात, तुमचं आयुष्य गेलं पुण्यात पश्चिम महाराष्ट्रात, तुमच्या आयुष्यात उत्तरार्थ म्हणजे रायगड अर्थात कोकणात. माँसाहेब, तुमचं आयुष्य म्हणजे आमच्यासाठी प्रचंड प्रेरणादायी आहे. माँसाहेब, आज जर एखाद्या मुलाला प्रश्न विचारला जातो की माँसाहेब जिजाऊंचा जन्म कधी असतो, तर आमची पोरं एकमेकांच्या तोंडाकडे पाहायला लागतात. पण खऱ्याखुऱ्या इतिहासात खरेखुरे रिअल इतिहास घडवणारा तुमचा जन्मदिवस आमच्या पोरांना माहीत नसतो. गेल्या रविवारी 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती होती. तेव्हा मी बातम्या बघत होतो. कॉलेजची मुली, तर त्यांना प्रश्न विचारला जातो की सावित्रीबाई फुले या कोण होत्या, तर तो म्हणाला राजमाता जिजाऊ, म्हणजे ज्या स्त्रीमुळे आपल्या आई बहीण मुलगी शिकते आणि शिकणार आहे, त्या स्त्रीमुळांना, त्या सावित्रीबाईंना आपण ओळखत नाही. किती बदलत चालली आपली पिढी. स्वराज्याला छत्रपती शिवबा मिळाले ते फक्त आणि फक्त तुमच्या आशीर्वादाने. ते स्वराज्य साकारण्यासाठी त्यांनी आपलं रक्त सांडलंय. ते शिवबा घडायला गरज असते फक्त एका शिवबाची, आणि ते शिवबा घडायला गरज असते फक्त आणि फक्त माँसाहेब तुमची. शिवरायांवर आलेल्या संकटांचा तुम्ही नायनाट करण्यासाठी मार्गदर्शन केलंय. मात्र आजची स्त्री आपल्या मुलांचा गुणवत्तेआधी चांगला नंबर यावा, नोकरी मिळावी, निवडणुकी जिंकावी यासाठी यज्ञ, होम हवन, उपासना पत्करताना मिळतात. माँसाहेब या राज्यात नाही, महाराष्ट्रात नाही, तर जगाच्या पाठीवर सुद्धा घडले नसते ना, तर आम्हाला याची जाणीव झालीच नसती. त्यासाठी मी प्रत्येक आईला आवाहन करतो की आपल्या घरात एक जिजाऊंसाठी माता घडलीच पाहिजे. इतिहास सांगणाऱ्या आईला मी आवाहन करतो की आपल्या घरात एक शुभा झालाच पाहिजे. मग बघा आपला भगवा कसा फडकतोय. मी संकेत शेळके, त्यांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज, गणपती, भूपती, प्रजापती,